नमस्कार मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र राज्यातील पुणे जिल्ह्यातील एक महत्त्वाचे धरण पाहणार आहोत। ते म्हणजे पानशेत धरण। हे धरण वेल्हे तालुक्यातील पानशेत या गावाजवळ आहे। पानशेत धरण पुणे शहरापासून 43 किलोमीटर अंतरावर आहे। पानशेत हे धरण 1960च्या दरम्यान आंबी या नदीवर बांधण्यात आले होते। हे मातीचे धरण असल्यामुळे आणि पूर्ण काम झाले नसल्यामुळे हे धरण 12 जुलै 1961 साली फुटले होते। त्यावेळी पुणे शहराला खूप मोठा फटका बसला होता। त्यानंतर हे धरण पुन्हा एकदा 1972 साली बांधण्यात आले होते। हे धरण आंबी या नदीवर असून आंबी ही नदी मुठेची उपनदी तसेच मुठा ही भीमाची उपनदी आहे। पानशेत धरणाची उंची 63.56 मीटर म्हणजेच 208.5 फूट आहे। पानशेत धरणाची लांबी 1039 मीटर म्हणजेच 3409 फूट आहे। पानशेत या धरणाची पाणी साठवण्याची एकूण क्षमता 10.70 TMC म्हणजेच 10,700 दशलक्ष घनफूट इतकी असून या धरणाची उपयुक्त क्षमता 10.38 TMC म्हणजेच 10,380 दशलक्ष घनफूट इतकी आहे। पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या 4 प्रमुख धरणांपैकी पानशेत हे मुख्य धरण आहे। पानशेत धरणाला 4 दरवाजे आहेत। या धरणाच्या जलाशयाला तानाजी सागर जलाशय असे म्हणतात। हे नाव नरवीर तानाजी मालुसरे यांच्यावरून ठेवण्यात आले आहे। मित्रांनो, आपला मराठी नॉलेज वर्ल्ड हा चॅनल इंस्टाग्राम, टेलिग्राम आणि फेसबुक यावर देखील आहे। तिथे फॉलो करण्यासाठी डिस्क्रिप्शनची लिंक नक्की पहा। हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। धन्यवाद।